मित्रांनो, तुमचं पण मॉडेल आणि बॉटम शीटमध्ये कन्फ्युजन होते का? ड्रॉवर कधी वापरायचा आणि साइड बार कधी वापरायचा? टूलटिप कधी यूज करायचं? पॉप ओव्हर कधी यूज करायचा? अकॉर्डिंग आणि टॅब्स मधला काय डिफरन्स आहे? ड्रॉप डाऊन आणि कॉम्बो बॉक्समध्ये काय फरक आहे? चेकबॉक्स, रेडिओ बटन आणि स्विच कसा वापरायचा? कॅरोसेल कधी वापरायचा? कधी तो टाळायचा? हे आणि अशा प्रकारचे जर का प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल, तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण मी आजपासून तुमच्यासाठी घेऊन येत आहे कंपोनंटची एक नवीन सीरीज, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक कंपोनंटवर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तो कंपोनंट कसा यूज करायचा, तो कंपोनंट यूज कधी करायचा नाही, त्याचे ॲडव्हांटेजेस काय, त्याचे डिसॲडव्हांटेजेस काय आहेत. तो योग्य प्रमाणे तो स्पेसिफिक कंपोनंट योग्य प्रमाणे वापरल्यानंतर तुमच्या युजर एक्सपिरियन्समध्ये कसा फरक होतो, तो चुकीच्या ठिकाणी वापरल्यामुळे तुमचा युजर एक्सपिरियन्स कसा चुकीचा होतो, हे सुद्धा मी या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि ज्यांना UI UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, सीरीजमधला पहिला व्हिडिओ असणार आहे की मॉडेल आणि बॉटम शीट. मॉडेल कधी वापरायचा, बॉटम शीट कधी वापरायची, कुठल्या सिनेरिओमध्ये मॉडेल शीट वापरायचा नाही, कुठल्या सिनेरिओमध्ये बॉटम शीट वापरायची, हे आणि ह्या सगळे बरेचसे प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचे मित्रांनो. सगळ्यात आधी मित्रांनो, कंपोनंट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. परत एक सिंपल उदाहरण घेऊया मित्रांनो. एक घर आहे, त्या घरामध्ये दार असतं, खिडकी असते, टेबल असतं, खुर्ची असतं. तर ते कशासाठी असतं? दार दरवाजातून आत जाण्यासाठी असतं, खिडकी बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी असतो. टेबलावर तुम्हाला काहीतरी काम करायचं असेल तर टेबल वापरता, तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही खुर्ची वापरता. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं म्हणजे या प्रत्येक एलिमेंटचं एक विशिष्ट काम आहे. त्या कामासाठीच ती गोष्ट किंवा ती वस्तू वापरली जाते. तसं सेम UI कंपोनंट्स आहे. प्रत्येक UI कंपोनंटसाठी एक स्पेसिफिक काम ठरवलेलं आहे. तो कंपोनंट त्याच कामासाठी आपल्याला वापरायला पाहिजे. समजा जर का तो कंपोनंट दुसऱ्या वेगळ्या कामासाठी वापरला, ज्या कामासाठी वापरायचे त्या ज्या कामासाठी वापरायचे त्याला न वापरता तो वेगळ्या कामासाठी वापरला, तर याचा परिणाम तुमचा युजर एक्सपिरियन्सवर होऊ शकतो. म्हणूनच ज्या एलिमेंटला जे काम असाइन केलेलं आहे, दिलेलं आहे, त्यानं तेच करावं किंवा त्याच्याकडून आपण तेच काम करून घ्यावं. एखादी ॲक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला बटन वापरायचं आहे. ज्यावेळेला मल्टिपल सिलेक्शन करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला चेक बॉक्सेस वापरायचे आहेत. ज्यावेळेला मल्टिपल ऑप्शन्समधून एखादा सिंगल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, त्यावेळेला आपल्याला रेडिओ बटन वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला ॲप्लिकेशनमध्ये किंवा वेबसाईटमध्ये एखादं क्रिटिकल डिसिजन घ्यायचं आहे, ते डिसिजन घेतल्याशिवाय युजरला पुढे जाता येत नाहीत किंवा मागे पण येता येत नाही. जर का कंडिशन आली आणि किंवा असा सिनारिओ आला, तर तुम्हाला त्या ठिकाणी पॉपअप किंवा मॉडेल वापरायचा आहे. आणि ज्यावेळेला युजरला एखादा काही क्विक ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत कॉन्टेक्स्टमध्ये राहून, त्यावेळेला आपल्याला बॉटम शीट वापरायचं आहे. आता मॉडेल म्हणजे काय डिटेलमध्ये हे बघूया मित्रांनो. मॉडेल म्हणजे स्क्रीनवर येणारा एक डायलॉग. तो युजरला हेच सांगत असतो, की पहिल्यांदा माझ्याकडे लक्ष दे. माझ्या कंटेनरमध्ये जो मेसेज आहे त्याच्याकडे पहिल्यांदा तुझं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणूनच त्याचा अपीअरन्स पण असा असतो, ज्यावेळेला मॉडेल ओपन होतो त्यावेळेला मॉडेलच्या बॅकग्राऊंडला मॉडेलचा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्लर होऊन जातो आणि डिसेबल होऊन जातो आणि सगळं लक्ष आणि युजरचं सगळं लक्ष त्या मॉडेलच्या आतमध्ये जो कंटेनर आहे त्या कंटेनरवर असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्स्ट्रक्शन असू शकते, माहिती असू शकते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी फाईल डिलीट करायची असेल तर त्याचं उत्तर येस किंवा नोमध्ये त्याचं कन्फर्मेशन येस किंवा नोमध्ये आपल्याकडे मागतो. लॉग आउट करायचं असेल, एखाद्या स्क्रीनमधून लॉग आउट करायचं असेल तर त्याचा पॉपअप येतो आपल्याला. एखादं पेमेंट कन्फर्मेशन असेल तर त्याचा ते मॉडेलमध्ये येतं. एखादी गोष्ट जर का तुम्हाला सेव्ह न करता एक्झिट करायचं असेल, त्या कंडिशनमध्ये आपण ते वापरू शकतो. किंवा एखादी गोष्टीसाठी किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जर का आपल्याला परमिशन हवी असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण मॉडेलचा वापर करतो. थोडक्यात काय आहे, तुम्हाला एखादी गोष्ट जर का केल्याशिवाय आपल्याला युजरला पुढे जाता येत नाहीत किंवा मग त्याला मागं सुद्धा येता येत नाहीत. कारण ती गोष्ट त्याला करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण मॉडेल वापरतो. म्हणजे डिसिजन मेकिंग करायची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला आपण ती मॉडेलच्या माध्यमातून करू शकतो. आता बघूया बॉटम शीट म्हणजे काय? मॉडेल कसं मित्रांनो स्क्रीनच्या बरोबर मधून ओपन होतो. बॉटम शीटचं तसं नाही. बॉटम शीट ही स्क्रीनच्या खालून वरती ओपन होते. यामुळे काय होतं, युजरचा कॉन्टेक्स्ट वेगळा होत नाही. कारण युजरला दिसून येतं, की मागं त्याचे काय आहे, काय चालू आहे, हे सगळं मागची स्क्रीन त्याला ब्लर होत नाही. ती दिसते युजरला पूर्णपणे क्लिअर. मॉडेलमध्ये तसं होत नाही. मॉडेलमध्ये त्याची मागची स्क्रीन पूर्णपणे ब्लर्ड होते. त्यामुळे त्याचं सगळं लक्ष आहे ते त्या मॉडेलच्या आतल्या कंटेनरकडे असतं. पण इकडे तसं नाही. बॉटम शीटमध्ये कसं असतं, बॉटम शीट ही खालून वर येते. पण त्याच्या मागचा जो भाग आहे, तो पूर्णपणे युजरला व्हिजिबल असतो. म्हणजे युजरचा कॉन्टेक्स्ट मिस होत नाही. त्याचा कॉन्टेक्स्ट त्याच्या लक्षात राहतो.
आणि तो सहज स्वाईप करून बंद करता येतो किंवा त्याला ड्रॅगचा एक आयकॉन द्यायचा. त्या ड्रॅगच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर तो खाली येऊन जातो. मग बॉटम शीट मुख्यपणे कुठे वापरली जाते? तर समजा एखादं तुम्हाला ऑप्शन शेअर करायचं एखादा शेअर करायचा असेल, एखादी लिंक शेअर करायची असेल, फिल्टर दाखवायचे असतील, सॉर्टिंग दाखवायचं असेल आपल्याला किंवा एखादा फोटो अपलोड करायचा असेल किंवा एखादा डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल. Google मॅपमध्ये जर का तुम्हाला मॅपची डिटेल्स टाकायचे असतील, तर या अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण बॉटम शीटचा यूज करू शकतो. तर या दोघांमधलं कंपॅरिझन कसं करता येईल हे क्विकली बघूया मित्रांनो. मॉडेलमध्ये डिसिजन घ्यावं लागतं. पण त्याच्या उलट तुम्ही बॉटम शीटमध्ये गेलात तर तुम्हाला क्विक ॲक्शन घ्यावे लागते किंवा मल्टिपल ऑप्शन्स कारण तिथे मल्टिपल ऑप्शन्स असतात. मॉडेलमध्ये युजरला रिस्पॉन्ड करावं लागतं. म्हणजे काहीही असू दे, तर त्याचा डिसिजन काही पण असू दे, तो पुढे जायचा असू दे किंवा त्याला कॅन्सल करायचं असू दे, पण त्याला ते घ्यावं लागतं. आणि बॉटम शीटमध्ये युजर कॅन डिसमिस इझिली म्हणजे युजरला बॉटम शीट आलेला आहे, तो त्याला इझिली डिसमिस करता येऊ शकतो. मॉडेलमध्ये तुमची स्क्रीन पूर्णपणे ब्लॉक होते. पण याच्या उलट बॉटम शीटमध्ये तुमची स्क्रीन पूर्णपणे ब्लॉक होत नाही. कारण तुम्हाला मागचा पूर्ण बॅकग्राऊंड दिसत असतो. मॉडेलमध्ये युजरचं 100% अटेन्शन लागतं. बॉटम शिफ्टमध्ये तितकं अटेन्शन नाही दिलं चालतं. कारण त्याला कॉन्टेक्स्ट दिसत असतो. त्यामुळं त्याचं अटेन्शन हे लाईटली असेल तरी चालेल. मॉडेलमध्ये आपल्याला कन्फर्मेशन किंवा वॉर्निंग भेटते. तर बॉटम शीटमध्ये आपल्याला ॲक्शन्स आणि ऑप्शन्स दिसतात. मॉडेल हे इम्पोर्टंट आणि सेन्सिटिव्ह ॲक्शनसाठी यूज करतो आपण. त्याच्या उलट बॉटम शीट ही क्विक रिस्पॉन्सेस ज्यावेळेला किंवा क्विक एखादी ॲक्शन घ्यायची असते, तेवढी इम्पोर्टंट नाही आहे, पण ती घ्यायची आहे. त्यासाठी आपण बॉटम शीट यूज करतो. हे होते त्याची क्विक कंपॅरिझन. आता आपण बघूया हे दोन्ही कंपोनंट कुठे आणि कसे यूज होतात आणि ते आपल्याला कसे दिसतात. आता जर का तुम्ही WhatsAppवर गेलात आणि WhatsAppवर जर का एखादा अटॅचमेंट ओपन केला, तर तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसून येतं, की आता इथे ज्यावेळेला तुम्ही बघता, ज्यावेळेला WhatsApp अटॅचमेंटला आपण क्लिक करतो, तर त्यावेळेला जो मॉडेल आहे, जो बॉटम शीट आहे, ती खालून वरती ओपन होते आणि इथे जर का तुम्ही बघत असाल, तर याच्या इथे एक हँडलर आहे. हा हँडलर तुम्ही ड्रॅग आउट किंवा ड्रॅग डाउन करून तुम्ही हे बंद करू शकता किंवा क्लिक करून हा ओपन सुद्धा करू शकता. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, याचा पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतो. म्हणजे मला कॉन्टेक्स्ट मी वेगळा वापरत दिसत नाही मला. मला सेम कॉन्टेक्स्टमध्ये मला वेगळा विचार करायची गरज नाही. कारण मला कॉन्टेक्स्ट माझा दिसतो, की माझ्या बॅकग्राऊंडला काय आहे, हे माझ्या लक्षात राहतं. तसंच तुम्ही जर का Instagramवर गेला, तर Instagramवर शेअरला क्लिक केला, तर तुम्हाला त्याचं पण बॉटम शीट ही अशाच पद्धतीने दिसते. अ, तुम्ही Google मॅप्स ओपन केला, तुम्ही Amazonवर गेला, एखाद्या फिल्टरला क्लिक केला, तर तुम्हाला फिल्टरची विंडो ही अशी दिसते. अ, तुम्ही फोनपेला गेला, तर फोनपेची स्क्रीन तुम्हाला किंवा फोनपेची बॉटम शीट पण तुम्हाला ही अशा पद्धतीने दिसते. आता या सगळ्या स्क्रीन्समध्ये मित्रांनो एक गोष्ट कॉमन आहे, की या स्क्रीनमध्ये तुम्हाला तुमचा कॉन्टेक्स्ट किंवा युजरला त्याचा कॉन्टेक्स्ट प्रॉपरली, नीट, क्लिअरली व्हिजिबल आहे. आता कुठला कॉम्पोनंट कधी आणि कसा वापरायचा? मॉडेल कधी वापरायचा आणि बॉटम शीट कधी वापरायचा हे बघूया. ज्यावेळेला एखादं क्रिटिकल डिसिजन असेल, युजरला कन्फर्मेशन द्यायचं असेल किंवा डेटा लॉस व्हायची जर का शक्यता असेल आपल्याला अ, किंवा एखादी परमिशन किंवा एखादी वॉर्निंग घ्यायची असेल, युजरने ॲक्शन घेतल्याशिवाय जर का पुढे जाता येणार नाही, या अशा सगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला मॉडेल वापरायचं आहे. आणि त्याच्या उलट जर का तुम्हाला युजरला पर्याय दाखवायचे असतील, एखादी क्विक ॲक्शन घ्यायची असेल, युजरचा कॉन्टेक्स्ट सेम ठेवायचा असेल, त्याला कॉन्टेक्स्टच्या अपोजला त्याला जाऊ द्यायचं नसेल. स्क्रीनवर जर का आपल्याकडे प्लेइंग एरिया खूप कमी असेल, म्हणजे डिझाईनसाठी जागा खूप कमी असेल, अशा ठिकाणी तुम्हाला बॉटम शीट वापरायची आहे. मोस्टली डिझायनर्स हे बॉटम शीट आणि मॉडेल यूज करताना काही कॉमन चुका करतात, त्या आपण बघूया. सर्वात आधी म्हणजे फिल्टरसाठी मॉडेल वापरतो. फिल्टरसाठी मॉडेल वापरायची काहीच गरज नाही मित्रांनो. फिल्टरसाठी तुम्ही बॉटम शीट वापरा. त्याला त्या त्या ठिकाणी ते मॉडेल वापरायची गरज नाही आहे. आता दुसऱ्या स्क्रीनमध्ये जर का तुम्ही बघता बॉटम शीटमध्ये मोठे फॉर्म ठेवतात काही लोकं. म्हणजे बॉटम शीटमध्ये बेसिक गोष्टी लागतात. कारण तुम्हाला पूर्ण स्क्रीन कॅप्चर नाही करायची असते. तर ठराविक स्क्रीनचा पार्ट आपल्याला कॅप्चर करायचा असतो आणि ठराविक स्क्रीनचा पार्ट आपल्याला व्हिजिबल दाखवायचा असतो. तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्म ठेवायची काहीच गरज नाही. त्या मॉडेलमध्ये खूप बटन ठेवतो. एकदा काय होतं, एकाच मॉडेलमध्ये आपण मल्टिपल बटन्स ठेवतो. 1-2 बटन ठीक आहेत मित्रांनो, प्रायमरी, सेकंडरी. पण जर का तुम्ही इतके सारे बटन ठेवलात, तर ते खूप कन्फ्युजन क्रिएट होऊन जातं. काही-काही वेळेला प्रत्येक छोट्या-छोट्या ॲक्शनसाठी सुद्धा पॉपअप वापरतात. आता फॉर एक्झाम्पल कार्डचं उदाहरण घेतलं, तर कार्डमध्ये एखादा आयटम जर का रिमूव्ह करायचा असेल, तर तिथल्या तिथं तो रिमूव्ह झाला पाहिजे. ना की त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही पॉपअप दाखवणार, प्रत्येक ॲडिशनसाठी तुम्ही पॉपअप दाखवणार, प्रत्येक रिमूव्हसाठी तुम्ही पॉपअप दाखवणार.
तर ते तसं नाही करायला पाहिजे मित्रांनो. स्पेसिफिक ॲक्शनसाठी तुम्ही मॉडेल वापरा. आता काही प्रो टिप्स बघूया आपण. जर एखादी गोष्ट डिलीट करायची असेल, एखाद्या स्क्रीनमधून लॉग आउट व्हायचं असेल किंवा एखादी मॉर्निंग शो करायचं असेल, तर तुम्ही मॉडेल वापरा. जर का तुम्हाला एखादी लिंक शेअर करायची असेल, फिल्टर वापरायचं असेल, सॉर्ट करायचं असेल, एखादी फाईल अपलोड करायचं असेल, तर तुम्ही बॉटम शीट वापरा. जर का तुम्हाला असं वाटलं की एखाद्या ॲक्शनने तुमचा डेटा लॉस होऊ शकतो, तर तुम्ही मॉडेल वापरा. एखादी क्विक ॲक्शन जर का तुम्हाला करायची असेल, तर तुम्ही बॉटम शीट वापरा. युजरने डिसिजन घेतल्याशिवाय जर का त्याला पुढे जायचं नसेल, तर त्यावेळेला तुम्हाला मॉडेल वापरा. किंवा जर का तुमचा एखादा कॉन्टेक्स्ट तुम्हाला युजरसाठी कॉन्टेक्स्ट पूर्णपणे व्हिजिबल ठेवायचं असेल, तर तुम्ही बॉटम शीट वापरा. तर हे दोन्ही कंपोनंट वापरण्यासाठी काही बेसिक गाईडलाईन्स आहेत मित्रांनो. त्या गाईडलाईन्स काय आहेत ते आपण बघूया. सगळ्यात आधी मॉडेलसाठी बघूया. मॉडेल हा सिंपल आणि मॉडेलमध्ये जो मेसेज दाखवायचा आहे तो सिंपल आणि क्लिअर असला पाहिजे. मॉडेलमध्ये मॅक्सिमम 2 बटन असले पाहिजेत. एक प्रायमरी, एक सेकंडरी ॲक्शन असले पाहिजे त्याच्यामध्ये. तुमचा जो मेसेज आहे तो कन्साइज असला पाहिजे. अप टू डेट असला पाहिजे. बॅकग्राऊंडच्या साईडला क्लिक केलं तर तो क्लोज व्हायला पाहिजे. हे गरज असेल तरच द्या. काही-काही ठिकाणी बॅकग्राऊंडच्या साईडला जर का क्लोज केलं तर पॉपअप क्लोज होत नाही, मॉडेल क्लोज होत नाही. पण काही-काही ठिकाणी बॅकग्राऊंडच्या साईडला क्लिक केलं तर मॉडेल क्लोज होतो. हे अ, हे तुमची रिक्वायरमेंट काय आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे गरज असेल तर वापरा, नसेल तर करू नका. मोबाईलवर जर का मॉडेल यूज करत असाल तर त्याचा फुल स्क्रीन शक्यतो टाळा. तर बॉटम शीटचे काही गाईडन्स आहेत ते बघूया आपण. हँडलवर एखादा ड्रॅग इंडिकेटर दाखवा, म्हणजे ड्रॅगचा जो आयकॉन असतो तो दाखवा, जेणेकरून युजरला समजलं पाहिजे की तुला आपल्याला ड्रॅग करायचा आहे. सगळे ऑप्शन शॉर्ट्स आणि स्कॅनेबल ठेवा. खूप लांब-लचक कंटेंट शक्यतो टाळा. इम्पोर्टंट ॲक्शनवर हायलाइट द्या. स्वाईप डाऊनला डिसमिस द्या. म्हणजे कोणी स्वाईप डाऊन केलं तर तो बॉटम शीट ती निघून गेली पाहिजे. आता इन शॉर्ट सांगतो, डिसिजन घ्यायचा असेल तर मॉडेल यूज करा. युजरला ऑप्शन द्यायचा असेल तर तुम्ही बॉटम शीट यूज करा. आशा करतो मित्रांनो तुम्हाला मॉडेल आणि बॉटम शीटमधला फरक समजला असेल. तो कधी वापरायचा, कधी वापरू नये हे सगळं समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि ज्यांना UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला टूल टिप आणि पॉपवर या दोन्हीमधला फरक समजून घ्यायचा आहे. ते कधी वापरायचं, कधी वापरायचं नाही हे सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. भेटूया मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.